पृथ्वी तलावरती तुमच्या आईवडिलांनंतर, तुमच्या घरच्यानंतर मित्रांनो तुमचं भलं मानणारा एकच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे अपलाईन. ते एक असे व्यक्ती आहे जे तुमच्या भल्यासाठी तरसतात. ते आज त्यांना वाटतं की तुम्ही लाईफमध्ये काहीतरी करावं, बरोबर ना. आज खूप वाईट वाटतं सर की ज्यावेळेस आम्ही सांगतो मॅडम सर करा ना, सर बघा ना, सर करू ना, पण काही नमुने काही लोक असे आहेत सर की त्यांना काय वाटतं यांचं काम येते, यांना भेटते म्हणूनच ते सांगतात. त्यांना काय वाटतं त्यांना काहीतरी फायदे असतील, त्यांचा काहीतरी फायदा असेल म्हणून ते सांगतात. माझी हात जोडून विनंती मित्रांनो, जर असा तुमचा काही गैरसमज असेल ना तर कृपया करून डिलीट करून टाका. तुमचा जर चेक आला तर तुम्ही तुमच्या आपल्याला देता का हो? हां, मग आत्तापर्यंत मार्केटला वाट लावणारे भेटले का वाट दाखवणारे भेटले? मग सनेजमध्ये वाट दाखवणारा भेटला का नाही भेटला? काही अडचण येऊ द्या, तुम्हाला मदत करायला तयार झाला का नाही झाला, येऊ द्या. ते म्हणतात सर ठेस जरी लागली ना, आज डाऊनलाईनला जेव्हा ठेस लागते ना सर, तेव्हा सगळ्यात पहिला पोटात गोळा कोणाचा येतो माहिती आहे का? अपलाईनच्या. माझे टीम, आमचे लीडर, माझे डिस्ट्रीब्युटर, माझे हे, माझे ते. अरे जेवढं तुमच्या घरच्यांनी जीव लावला नसेल ना तेवढं तुम्हाला ते जीव लावतात. मीटिंगला आलेत का, ट्रेनिंगला आलेत का, अरे जेवलेत का नाही, जेवण भेटलं का नाही भेटलं, ते जेवायला मागं थांबतात पण पहिलं तुम्हाला जेव घालतात. असे ते अपलाईन असतात. पण आपण कधी कधी त्यांचा फायदा आहे, त्यांचं काहीतरी आहे, त्यांनाही हे का बाबा अशाच्या जातात. एका डाऊनलाईनला एकच अपलाईन असतो, पण एका अपलाईनला किती डाऊनलाईन असतात. काढला तिने तुमच्यावरचं लक्ष तर काय होईल? आयुष्यात वाट लागल नाही वाटेल. आज जर मला अशोक सर भेटले नसते ना सर तर आज मी बर्बाद झालो असतो इंडस्ट्रीमध्ये, काहीच नसतं. म्हणून मी सांगतो मेरे लिए भगवान नहीं, किसी के लिए भगवान नहीं, लेकिन इस अमोल पार्क के लिए अशोक सर भगवान से कम भी नहीं है उसने. प्रत्येकाच्या लाईफमध्ये आलं, त्रास होतोय ना, जाणवतोय ना. जेव्हा एखाद्या डाऊनलाईन, एखाद्या स्ट्रगलमध्ये, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? त्याच्या अपलाईनला मजा वाटते. अहो त्याचे किती मोठे चेक येऊ द्या, त्याची नजर पहिले कोणावर जाते माहिती आहे का? ज्याचा चेक कमी निघाला ना त्याच्यावरती, यार सगळ्यांचे चांगले चेक यार, पण बिचाऱ्याने लई चांगला माणूस आहे माझ्या जवळचा, याचं चेक कमी निघाला राव, त्याला असं वाटतं. आणि असं तो अपलाईन असतो. आणि त्या अपलाईनला आपण काय केलं पाहिजे सांगा बरं मला? जेवढे उपकार बघू ना, जेवढे तेवढे कमी आहे अपलाईनचे, खूप कमी आहेत. नाही आहे असा व्यक्ती नाही भेटत सर मार्केटला, नाही भेटत. होऊ शकतो तो वयाने कमी असेल तुमच्यापेक्षा, अनुभवाने कमी असेल, बरोबर ना, रंगारूपाने वेगळा असेल, शरीराने वेगळा असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील त्याच्याकडं. पण एक गोष्ट आहे ना त्याच्याकडं, काय? तुमच्यासाठीची तळतळ. हात पकडला पाहिजे की नाही सांगा बरं मला? अहो जेव्हा फोन येतो ना, फोन त्याच्या घरून, तो असा डाऊनलाईन बरोबर बोलत असतो आणि त्याला दिसतं आपलं छोटं बाळ आहे ना त्याला फोन करते, आणि ते म्हणतो पप्पा कधी येणार म्हणून त्याला विचारायचं असतं. पण तो असं बघतो घरून मुलाचा फोन आहे, मोबाईल असा उलटा करून बसतो, पण पहिलं प्राधान्य आपल्या डाऊनलाईनला देतो. असं तो अपलाईन असतो. बाबा सोपा नाही आहे. आणि आपण काय म्हणतो त्यांचा फायदा असेल, मग तुझ्या भल्यासाठी तुझ्या डिस्ट्रीब्युटरला तर प्लॅन देऊ राहिला आणि त्याला वाटते की हा जर जॉईन झाला तर माझ्या डिस्ट्रीब्युटरचा खूप बेनिफिट आहे, तो त्यांना पण प्राधान्य देत नाही, उचलत नाहीत फोन त्यांचे. तो त्यावेळेला ते तिकडं मरून पडले काय त्याला घेणं नसतं. पण पहिली काळजी कोणाची असते? आपल्या डाऊनलाईनची असते. कधी असे लोक भेटतील का मार्केटला? हां, मिळतात असे मार्केटला कधी? पण आपल्याला काय वाटतं मग मी बिझनेस टाकला का त्यांचा चेक निघल, मग त्यांना फायदा होईल, त्यांना ते होईल. नाही बाबा हो, तू नाही तर तुझा बाप दुसरा, ते दुसरा उभा करतील, ते लीडर आहेत. नाही तुम्ही केलं, ज्याला करायचं त्याला ते उभे करतील का नाही करतील? त्यांच्याकडे ऑप्शन आहेत. ते आशेने लीडर बनलेत. ते लीडर कोण बनलेत? लोकांना बनवण्यासाठी बनलेत. लीडर आहेत ना ते. पण आपण कुठं कुरकुर करत बसलो त्यांच्यावरती विचारात, त्यांना आपण प्रश्न अडकून पडलो. नाही होत, कधीच होत नाही. किती मोठा चेक येऊ द्या,
आपल्या अपलाईनला पहिलं वाईट वाटतं ज्याचा आपल्या डाऊनमधला निघालेला नाही त्याचा. चेक आल्याच्या नंतर तो स्वतःचा चेक पहिला बघत नाही. बघितलं पटकन सोडून, पण तो पहिलं विचारतो कोणाकोणाची काय काय निघाले आपले चेक करू. तो लगेच फोन फिरवतो. हा तुमच्या टीममध्ये कोणाकोणा चेक निघाले, त्यांचे किती निघाले, यांचा किती निघाला, त्यांचा किती निघाला. डोक्यात काय गणगण असते, यांचा निघाला का नाही निघाला, त्यांचा आपण एलओबी करायला लावलं, त्यांचं काय झालं. असा तो अपलाईन असतो. मला सांगा याचे उपकार किती कमीत का भेटेल का मार्केटला असे. आणि आज सनेजमधले लीडर लोक तरी खूप लकी आहेत की आज अशोक सरांची विचारांचे लोक मिळून राहिलेत. अशोक सरांच्या इनर सर्कलमधले असलेले लोक, सरांचे व्यूज त्यांच्यावरती पडलेले आहेत. आणि अशा अपलाईन तुम्हाला कुठे ना कुठे मिळतात. ते आज नाही मिळणार सर मार्केटला कधीच. पुन्हा लोटांगण घालून तुमच्यासमोर सांगतो, आपल्या अपलाईनला डोक्यावरती बसवा, डोक्यावरती घ्या. तेच तुमचे एक भले व्यक्ती आहेत जे तुम्हाला मदत करणार आहेत. जर माझ्या अपलाईनचा फोन आला ना आणि तो वेटिंगवर असेल ना अशोक सरांचा, कोणी जागीरदार असू दे, आपण तो फोन पहिला ठेवतो आणि पहिला अशोक सरांचा फोन उचलतो. वेटिंगचा सुद्धा फोन सरांना, मला अधिकार नाही आहे सरांना 1 मिनिटं वेटिंगवर ठेवण्याचं. कोणी असू दे, म्हणतो सर अशोक सरांचा फोन येतोय, 2 मिनिटं आपण परत बोलू, मी लगेच पुढचा सरांचा फोन उचलतो. हे सगळे लीडर लोक तेच करतात. सगळे लोक अपलाईन लोक, कुठल्याही आमच्या लीडरला कॉल करा, पहिलं प्राधान्य ते आमच्या कॉलला वेटिंगचा कॉल उचलतात. आणि काही लोक वेटिंगचं सोडा, फोनला प्रायोरिटी द्यायला तयार नाहीत. काय तुमच्याच भल्यासाठी म्हणतात ना ते. नाही केलं तुम्ही सनेज, त्यांना काही फरक पडणार आहे? फरक कोणाला पडणार आहे? हां आहे का बदलायला तयार, रिस्पेक्ट द्यायला तयार आहे का अपलाईनला? आणि काय मागतात बरं तुम्हाला? ते काय मागू राहिले? तुमचे पैसे, तुमचे 2-4 लाख रुपये मागतात. ते एक गोष्टीची भीक मागू यार राहिले फक्त, सर साथ द्याव, मॅडम फक्त साथ द्याव. कशाची मदत मागू राहिले? साथेची ना. अरे रक्ताचं नातं तरी मदत करतंय का आजकाल? करतंय का? मग हे अनोळखी नातं हे मदत करायला तयार आहे, भीक मागतंय फक्त साथ, पैसे नाही मागत. मी म्हणतो मी मदत करू लागतो, आपण कष्ट करू, आपण तुम्हाला मिळून उभं करू, आपण उभं राहू. साथीची भीक मागतात. तेवढं आपल्याला जर देणं नाही झालं तर सर मला सांगा ना, चुकीचे व्यक्ती आहोत का नाही आहोत? पण आहे का तयारी अपलाईनला बदलणं, अपलाईनला रिस्पेक्ट देण्याची? देऊ सर, अपलाईनला रिस्पेक्टची गरज आहे, बरोबर ना? त्यांना पण कोणी आपल्याशिवाय सांगा बरं. ते आपल्या फॅमिलीला बाजूला ठेवू राहिलेत, पण पहिलं प्राधान्य आपल्याला देऊ राहिलेत. आणि अपलाईनची खरी एनर्जी कोण असते माहिती आहे का? त्यांची डाऊनलाईन असते. कोण असतं? जेव्हा डाऊनलाईन फोन करतात ना, सर गुड मॉर्निंग सर काय नाही सर, असं होतं सर, असं होतं, असं बोलल्यानंतर ज्यावेळेस ते फोन ठेवतात ना, त्यांना एनर्जी येते. ज्यावेळेस आपल्या डाऊनलाईनचं एखादी काय करतात, मोटिवेट करतात ना, त्यानंतर त्यांना एनर्जी येते, त्यांना मोटिवेट वाटतं, त्यांना भारी वाटतं की चला मॅडमला मी या प्रॉब्लेममधून काढलं, चला मी असं केलं, त्याच्यात आनंद होतात. फोन ठेवल्याच्या नंतर आहे ना त्यांना जास्त उत्साह येतो. त्यामुळे आपल्या अपलाईनला हात पकडायचा आहे का तयार तुम्ही? जरा रिस्पेक्ट अपलाईनला आपल्याला द्यायची. कारण मला नाही वाटत की दुसरे व्यक्ती आहेत ज्याला भलं वाटतंय, कारण त्यांनाच वाटतं, त्यांना वाटत नाही तुमचं चेक निघावा. आपला प्लॅनच असा आहे, अपलाईनचा डाऊनलाईनचा चेक निघाला तर अपलाईनला होणार आहे. म्हणजे एखादा जर स्वार्थी जरी असेल तरी नकळत त्यांना तुम्हाला स्वार्थासाठी कोणा प्रेम करावं लागतं. पण मी सांगतो आज सरांच्या कल्चरमध्ये असे लीडर घडवलेच जात नाही. आणि ते जर घडलेच तर ते 2-4 महिन्यात बाजूला निघून जातात. असे नमुने टिकत पण नाही. अशोक सर सांगतात आपल्या सर्कलमध्ये पापी लोक जास्त दिवस राहू शकत नाही. पापी लोक ॲटोमॅटिक असं काहीतरी होईल की ते पापी लोक बाजूला निघून जातील. हाय तयारी सगळ्यांची? करणार सगळ्या गोष्टीला रिस्पेक्ट? करणार सगळे रिस्पेक्ट? हां